नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा टॉपिक म्हणजे BMS आणि BHMSचा महाराष्ट्रातला पहिला जो राऊंड आहे तो झालेला आहे। त्याची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप सारे कॉलेजेस अलॉट झाले। काही विद्यार्थ्यांना स्टेट कोटामधनं कॉलेज अलॉट झालं, काही विद्यार्थ्यांना IQ कोटामधनं कॉलेज अलॉट झालं। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर कॉलेजला व्हिजिट करायचं आहे आणि कॉलेजला गेल्यानंतर काय काय मुलांना प्रॉब्लेम फेस करायला लागत आहे याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। कॉमनली सर्व कॉलेजेस खूप सारे, म्हणजे आम्ही एक लिस्ट काढली, लिस्ट ऑफ प्रॉब्लेम जर म्हणाल तर खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहे। त्यामध्ये कॉलेजवाले कोणी डॉक्युमेंट्सच मायग्रेशन सर्टिफिकेटच मागतंय, कोणी जिथं IQ कोटामध्ये 3 टाइम्स फीज आहे तिथं डुप्लिकेट GR दाखवून, म्हणजे जे GR आहे की आम्ही 5 टाइम फीज तुमच्याकडून घेऊ शकतो असे डुप्लिकेट GR पेपर दाखवून आणि 5 टाइम फीज पण घेण्याचा प्रयत्न करताय। कोणी अंडरटेकिंग राईट डाऊन करून घेते। याबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करणार आहोत की कशा कशा पद्धतीने प्रॉब्लेम्स मुलांना फेस करावे लागते आणि यासाठी विद्यार्थ्यांना काय करता येईल। तर आता सध्या तर काही करता येणार नाही, आपण पहिलं प्रॉब्लेम्स काय काय येत आहे याबद्दल जेन्युइनली आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर नॉर्मली विद्यार्थ्याचा नंबर लागतो। ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SC ST NT या कॅटेगरीनुसार कॉलेजच्या फीज ह्या कमी जास्त असतात, बरोबर। ओपन साठी पूर्ण फीस भरायची असते, EWS साठी 50% डिस्काउंट असतो, OBC साठी 50% फीस सवलत असते, तर किंवा ST साठी फीजच नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजवाले कशा प्रकारे करताय बघा। कॉलेजवाले तुम्ही कॅटेगरीमधून जरी असाल तरी तुम्हाला म्हणताय की तुम्ही पूर्ण जो कॉलेजची फीज आहे तिचा DD द्या, म्हणजे फीज मध्ये कुठलीही सवलत नाहीये। तर हा सगळ्यात मोठा एक गोंधळ उडलेला आहे पालकांचा की आम्ही जर ST कॅटेगरी मधून आहोत तर आम्हाला फीज ही 0 लागायला पाहिजे। ही गोष्ट बरोबर आहे, सगळ्यांना माहित आहे, बट कॉलेजवाले तसं करत नाही। एक अवाढव्य कारभार म्हटलं तरी चालेल की बेमानी पद्धतीने त्यांच्याकडून फक्त चेक, कोणी कॅश मागतंय। हे झालं कॅटेगरी बद्दल। कोणती कॅटेगरी असो, तुम्हाला कॅटेगरीच्या फीज नुसार फीज नाही भरायची, ओपनची फीज भरायची असं कॉलेजवाले म्हणताय। त्यानंतर सेकंड आहे डॉक्युमेंट। डॉक्युमेंटमध्ये मायग्रेशन सर्टिफिकेट, काही कॉलेजेसनी डिमांड केलं की मायग्रेशन सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला आम्ही ऍडमिशन नाही देऊ शकत। काही कॉलेजेसनी सांगितलं की लिव्हिंग सर्टिफिकेट वरती तुमचं हिंदू मराठा लिहिलेलं आहे, तुमचं OBC नाही लिहिलेलं आहे, कुणबी नाही लिहिलेलं, तर आम्ही तुम्हाला ऍडमिशन नाही देणार। एक क्षुल्लक चुकीवरतून कॉलेजवाले ऍडमिशन देण्यासाठी हलगर्जीपणा करतात। याच्यावरती कोण आवाज उठवणार किंवा कोण काय करणार हे खूप महत्वाची गोष्ट आहे। त्यानंतर थर्ड पॉइंट, IQ कोट्यामधनं। विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला मार्क्स कमी आहे तर आपण IQ कोट्याचा सिलेक्ट करतो की त्यामध्ये नॉर्मल पेक्षा 3 टाइम्स फीज एक्स्ट्रा भरण्याची आतापर्यंत तरतूद होती आणि ऑलवेज 3 टाइम्सचाच रूल आहे। बट कॉलेजवाले 5 टाइम्सचा रूल दाखवतात की 5 टाइम्स आमची एक्स्ट्रा फीज आहेत, म्हणजे त्यांच्याकडे ऍक्च्युअल जो GR आहे तो 3 टाइम्सचा आहे। बट त्या GRला डुप्लिकेटपणे काहीतरी पेपर बनवून त्याच्यावरती लिहिण्यात आलंय की 5 टाइम्स फीज आकारण्यात यावी। तर आणि त्यानंतर विद्यार्थी कॉलेजला व्हिजिट केल्यानंतर GRचा फोटोही काढू देत नाही। त्यानंतर त्यांना एका सेपरेट रूम मध्ये घेऊन गेलं जाते, तिथे त्यांच्याकडून 1 टाइम डोनेशनची मागणी केली जाते। जर गव्हर्नमेंटने जर ठरवून दिलेलं आहे की 3 टाइम पर इयर फीस भरायची आहे, म्हणजे ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट जर असेल तर त्याची फीस 2 लाख रुपये आहे, तर IQ कोटामधून आला तर त्याची फीस 6 लाख रुपये असायला हवी। 3 टाइम्स फीज आहे, बरोबर। तर कॉलेजवाले त्याला इलिगली 5 टाइम भरण्यासाठी फोर्स करताय। काही कॉलेजवाले तर असंही करताय की आमचं 3 टाइम्स आत्ता दाखवतोय पण आम्ही अर्ज केलाय, आम्हाला 5 टाइम मध्ये फीस भरायची, 5 टाइम मध्ये फीस वसुली करण्यात यावी असा अर्ज केला आहे, त्याच्याकडून अंडरटेकिंग लिहून घेत आहे मुलांकडून। खूप सारे प्रॉब्लेम्स मुलांना फेस करायला लागत आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर हॉस्टेल मेस, सगळ्यात मोठा गोंधळ असा आहे की हॉस्टेल मेस। आता जर मुलगा जर नाशिकचा आहे, मुलाचं कॉलेज नाशिकमध्ये कॉलेज अलॉट झालेले तरी मुलाला हॉस्टेल मेस कंपल्सरी करण्यात येते। याच्या मागचं लॉजिक हे आजपर्यंत कोणत्याही पॅरेंट्सला समजलंय। का हॉस्टेल मेस कंपल्सरी करण्यात येतं? काहीच गरज नाहीये। तो जर रहिवासी नाशिकचा आहे किंवा तो रहिवासी संभाजीनगरचा आहे तर त्या आजूबाजूच्या 5 किलोमीटरच्या याच्यामध्ये कॉलेजला कुठल्याही प्रकारची हॉस्टेल मॅन्डेटरी करण्यास परवानगी नाही। पण बेमानी कारभारानुसार त्यांना हॉस्टेल मेसचे 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये हेही चार्जेस घेण्यात येत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नाशिकचे जरी असाल तरी तुम्हाला हॉस्टेल मेस हे कंपल्सरी केलं जात आहे, तर हे चुकीचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॅटेगरी वाईज जर आपण बोलणंच झालं आहे की कॅटेगरी वाईज जरी फीज असेल तुमची, SC असो, ओपन असो, NT असो, कोणत्याही कॅटेगरीसाठी ते पूर्ण फीज मागताय। काही कॉलेजेसची फीज 1,75,000 आहे, काहींची 1,65,000 आहे। ते पूर्णपणे
पूर्ण फीज मागताय. तर पहिलं असं नव्हतं. तर पहिलं असं होतं की OBC जर असेल तर डायरेक्टली फीज कमी करून आणि डायरेक्ट OBCची फीज घेतली जात होती. तर तसं केलं जात नाही आता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पॉईंट म्हटला तर DD किंवा चेक. तर काही कॉलेजेस मी असेही बघितलं, MCCने महाराष्ट्र CET सेलने त्यांच्या वेबसाईटवरती स्पेशल नोटीस दिली यासाठी की सुट्टी जर असेल किंवा काही प्रॉब्लेमनुसार DD नसेल काढता येत तर विद्यार्थी मित्रांनो चेक देऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही DD हा रिप्लेस करू शकता. हे एवढं सांगितलेलं असूनही मुलांकडून कॉलेजमध्ये DDची डिमांड केली जाते. का तर आम्हाला DDच पाहिजे, DD शिवाय आम्ही तुम्हाला ॲडमिशन नाही देणार, हे असं बोलणं कॉलेजवाल्यांकडून केलं जातं. तर हे चुकीचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्याकडून काही प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट फीजच्या नावाखाली तुमच्याकडून 50,000 रुपये, 1,00,000 रुपये हेही मागितले जात आहे. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे. विद्यार्थ्यांकडून जेव्हा ही डिमांड केली जाते तर तेव्हा विद्यार्थ्यांनी व्हिडिओज बनवले पाहिजे आणि सोशल मीडियावरती अपलोड केले पाहिजे. तेव्हा ह्या कॉलेजवाल्यांना आळा बसेल. हे तर मला 100% असंच वाटतंय. का तर याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे. यांना आपण फीज भरतोय, यांना आपण 1,65,000 1,75,000 फीज भरतोय, तर यांना चुकीचे अमाऊंट का पाहिजे? यांना हॉस्टेल मेसचे पैसे का पाहिजे? 1.5-2 लाख रुपये हॉस्टेल मेसला पैसे लागता का? हे सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती काहीतरी आवाज उठवला पाहिजे आणि आम्ही याच्यावरती काहीतरी प्रयत्न करतोय कॉलेजवाल्यांशी. मी स्वतःही मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये खूप साऱ्या कॉलेजवाल्यांसोबत, संडेपासून खूप साऱ्या कॉलेजवाल्यांसोबत माझंही स्वतःचंही बोलणं झालं, माझंही स्वतःचंही भांडणंसुद्धा झाले की हे तुम्ही चुकीचं करताय. तर ते म्हणता की आम्हाला संस्था चालक बोलता की हे असं करा तसं करा, आपल्याला संस्था चालवायची आहे. तर हे चुकीची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती आवाज उठवा आणि तुम्ही मजबुरी म्हणून ॲडमिशन जर घेत असाल तरी पण एकदा आवाज उठूनच ॲडमिशन घ्या. का तर त्याच्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर तुम्हाला असंच लुटलं जाईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन की कॉलेजेसवाले कशा प्रकारे प्रॉब्लेम्स क्रिएट करत आहे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेताना. तर असेच आम्ही नेक्स्ट आता नवीन MP असो, कर्नाटका असो, इथलेही व्हिडिओ आम्ही बनवत आहोत. त्याच्याबद्दलही आम्ही इन्फॉर्मेशन पोस्ट करत आहोत. काउन्सिलिंग चालू आहेत, कर्नाटकाच्याही चालू आहेत, MPच्याही चालू होत आहेत आता. सो विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तुम्हाला जर महाराष्ट्रात ॲडमिशन भेटत नसेल तर अदर स्टेटमध्ये ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप तुम्हाला ॲडमिशन मिळवून देऊ शकतं. तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आणि कट ऑफ हे खूप हाय गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन भेटेल या आशेवरती बसू नका. बॅकअप प्लॅन असू द्या तुमच्यासोबत. थँक्यू व्हेरी मच. असाच तुमचं प्रेम आमच्यावरती असू द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.